तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं घराच्या पार्किंगमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटण्यात आला आणि त्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय। मुंबईमध्ये आतापर्यंत भाजपचे 42 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। विजयी उमेदवारांचा आकडा तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 34 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबईमधला हा विजयी उमेदवारांचा आकडा आपण पाहतोय। मुंबईत काँग्रेसचे आतापर्यंत 13 उमेदवार हे विजयी झालेले आहेत, तर मनसेचे 2, MIMचे 6, सपाचे ही काही उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबईत आतापर्यंत भाजपचे 42 उमेदवार विजयी झाले, त्यामुळे मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे विजयी झालेले आहेत। मुंबईत आवाज कोणाचा, तर या ठिकाणी भाजप 100 जागांवरती आघाडीवरती, शिंदेची शिवसेना 30 जागांवरती, काँग्रेस 12 जागांवरती आणि ठाकरेंची शिवसेना 66 जागांवरती आघाडीवरती, मनसे 8 जागांवर आघाडीवरती, तर इतर पक्ष 11 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुंबईमध्ये अर्थातच आत्ताचे हे आकडे पाहता भारतीय जनता पक्षाचाच आवाज घुमताना आपल्याला ऐकू येतो आहे। मुंबई महापालिका निवडणुकीचे हे निकाल आपल्या समोर आहेत। मुंबईत आतापर्यंत भाजपचे 42 उमेदवार हे विजयी झालेले आहेत, तर भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक शतक झळकावलेले आहे। भारतीय जनता पक्षाच्या विजयाची ही 10 कारणं हिंदुत्व आणि मराठी माणूस यांचा एकत्रितपणे मुद्दा भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये लावून धरला। अमराठी मतदारांचा एक गट्टा पाठिंबा मराठीच्या मुद्द्यावरनं जी मतविभाजनं झाली त्यात हा भारतीय जनता पक्षाकडे वळला। मुद्दा क्रमांक 3, ठाकरे बंधूंच्या युतीचं अपयश पाहायला मिळालं, जे अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडले। शिवसेनेमधली फूट, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर 2 शिवसेना झाल्यानंतर होत असलेली ही पहिली महापालिका निवडणूक आहे आणि अर्थातच त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला। विरोधकांमधील समन्वयाचा अभाव, विरोधकांमध्ये जो आपल्याला समन्वय आढळला नाही, म्हणजे काँग्रेस असेल, वंचित असेल, यांनी एक वेगळी वाट धरली आणि महाविकास आघाडी फुटली, त्याचाही परिणाम आणि त्याचाही फायदा भाजपला। विकासाचा अजेंडा घेऊन भारतीय जनता पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला होता आणि त्याचाही फायदा भाजपला होताना आपल्याला पाहायला मिळाला। जे मनात तेच मनपात आज सिद्ध झालेलं आहे। जे दिल्लीत तेच गल्लीत हे आज सिद्ध झालेलं आहे। 15 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी हे सुद्धा आज सिद्ध झालेलं आहे। अभूतपूर्व असं यश कोल्हापूरमध्ये महायुतीला मिळालेलं आहे। मी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचं महायुतीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी महायुतीच्या आमच्या आम्ही सगळ्या मंडळींनी महायुतीची जी भूमिका गेले महिनाभर लोकांच्यापर्यंत पाठवण्यासाठी, पोहोचवण्यासाठी प्रचार प्रसार, पदयात्रा, रॅली या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो। कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर महायुती हाच सक्षम पर्याय आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे। या महायुतीच्या सगळ्या यशामध्ये सन्माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, दुसरे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, सन्माननीय आमदार राजेशजी क्षीरसागर, सन्माननीय आमदार अमल महाडिक, भारतीय जनता पार्टीचे महेश जाधव, विजय जाधव, राष्ट्रवादीचे अखिल फरास, शिवसेनेचे सुजित चव्हाण, या सगळ्या मंडळींनी आणि महिलांनी सुद्धा, युवकांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि कोल्हापूरचे प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही सोडवू शकतो।